नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे. ओम नमः शिवाय. तर आज आपण पालक पनीर बनवणार आहोत. त्यासाठी तर मी पाव किलो पनीर घेतलेलं आहे. त्याला स्वच्छ धुवून कट करून घेतलेलं आहे. बघू शकता इथे एक जुडी घेतलेली आहे, त्याला पण स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे. बघू शकता. तर इथे मी साहित्य घेतले, लसूण घेतला आहे, एक 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर आहे, अद्रक घेतलेली आहे. बघू शकता एवढं साहित्य आपल्याला मिसळून काढायचं आहे. तर इथे मी कांदा कट करते फोडणीसाठी. बघू शकता. तर इथं उकळायला पाणी ठेवलं होतं, तर त्यामध्ये मी पालक टाकलेली आहे. तर आपल्याला फक्त गरम पाण्यातून एक उकळी येऊ द्यायचे बस, आणि काढून घ्यायचे पालक. हे पा, सर्व पालक थोडी थोडी करून टाकते मी. आता मिक्सरमध्ये सर्व काही टाकून घेतलेले आहेत. खडी मसाला म्हणजे मिरच्या वगैरे सर्व. आल्याला कापून घेणार आहोत आपण. हे पा, सकट करून घेतला ना लवकर बारीक होतो. असा आकण टाकला ना थोडं दाताखाली येते ना. तर आपली इकडे हे बघा पालक पण झालेली आहे उकळून. त्याला साईडला काढून घेते आणि थंड होऊ देते. बघू शकते अशी झटपट होणारी पालक पनीरची भाजी आहे, चटपटी. नक्की व्हिडिओ बघा. आता मिक्सरमधून काढून आणलेला आहे मी. हे पा, बघू शकते. आता पनीर तळून घेते मी. छान असे आपल्याला पनीर तळून घ्यायचेत, लाल कलरचे, थोडे सोनेरी कलरचे. कसं पनीर तळले ना छान लागतात खायला, चविष्ट लागतात. एक वेळेस नक्की करून बघा अशा प्रकारची भाजी तुम्ही. साधी सोपी पद्धत आहे. हे पा, तळून रेडी झालेले आहेत आपले पनीर. तेच कढलेलं तेल आहे, त्यामध्ये मी थोडंसं बटर टाकलेलं आहे. बघू शकता. आणि बटर आणि तेल म्हणलं तर टेस्ट काही वेगळीच येईल, त्यासाठी टाकलेलं आहोत आपण. आता मी जिरे टाकलेलं आहे त्यामध्ये. बघू शकता. तर आता मी कांदा टाकून घेते. कांद्याला पण छान आपल्याला लाल होईपर्यंत कढून घ्यायचे. तर इथे मी पेस्ट काढून आणली होती मिक्सरमधून बघा. हे पा, थोडंसं लसूण टाकलेलं आहे. अगोदर नाही टाकायचा, नंतरच टाकायचा. यामध्ये लसूण तसाच खूप छान लागतो, असा कच्चा कच्चा. हे पा, छान कळलेला आहे कांदा. बघू शकता तुम्ही इथे. आपली 31 डिसेंबरची भाजी आहे. यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे. बघू शकता. हळद आहे, चवीनुसार थोडंसं हळद टाकलेलं आहे. सॉरी, चवीनुसार नाही. यामध्ये धने पावडर, गरम मसाला, कांदा चटपट मसाला, कांदा मसाला, असे 2 कांदा मसाला टाकलेला आहे. आपण छान भाजून घेणार आहोत याला. बघू शकता इथे. आता यामध्ये मी आपले पालकची पेस्ट आहे ना ते टाकून घेते. मिरचू छान भाजलेलं, आणि नंतर पेस्ट टाकून घेते. एकजीव करून घेते मी सर्व साहित्य. बघू शकता अशा प्रकारची भाजी खूपच भारी झाली होती खायला. बघा, कटनं सारं तेल सोडलेलं आहे, म्हणजे आपला मसाला एकच नंबर झालेला आहे, रेडी झालेला आहे. तर हे विसरून राहिल्या होत्या बघा, हे मिरच्या टाकलेल्या आहेत. बघू शकता. हे लसूण आहे, कच्चा वरूनच टाकण्यासाठी ठेवला होता मी खास. तर हे लसूणसुद्धा मी टाकून दिलेलं आहे. पनीरच्या भाजीमध्ये असा लसूण खूप छान लागतो. मला हवं तेवढं पाणी टाकलेलं आहे. बघू शकता. आणि पनीरसुद्धा टाकून घेतलेलं आहे, आणि चवीनुसार नमक आणि बटरसुद्धा टाकलेलं आहे मी ह्यामध्ये. हे पा, बटर टाकलेलं आहे. आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे. बघू शकता मस्त चमचमीत अशी भाजी झालेली आहे, पालक पनीर. माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. ओम नमः शिवाय.